हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर सगळे मजेतच असणार आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर, म्हणजेच मी आणि माझं काम मॉनल ब्लाऊजमध्ये. तर कसं वाटतं आज माझा गेटअप? तर छानच दिसणार आहे, बरोबर की नाही? कारण आज मी काढलेली सगळ्या घराची साफसफाई करायचं. तर म्हटलं की आज आपण घराची साफसफाई करूयात, क्लिनिंग करूयात. तर म्हणून मी आज काय माझं स्वतःचं आवरलेलं नाही, काही नाही. एकदम नॉर्मल टी शर्ट वगैरे घातलं आहे आणि म्हटलं आता आपण साफसफाई करू. कारण बरेच दिवस झालं साफसफाई करायची होती, ते तसंच राहिलं होतं. आज करेन उद्या करेन म्हणून ते तसंच राहिलेलं. त्यामुळं म्हटलं नाही, आज काही करून आज मला हे करायचंच आहे, क्लिनिंग करायचंच आहे घराचं. त्यामुळं आज म्हटलं की आज करूयाच. आणि अर्धं क्लिनिंग करायला घेतलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे व्हिडिओ काढायचं तर राहिलाच. कारण आज आपल्याला ब्लॉग बनवायचा होता. कारण 2-3 दिवस ब्लॉग काय मी बनवला नव्हता आणि रोज रोज काय बनवणार ना. त्यामुळं म्हटलं की आज आपण ब्लॉग बनवूयात आणि आज घराचं क्लीन कसं करणार काय ते सगळं माझं काम पण होईल आणि तुमचं ब्लॉगसुद्धा म्हणजे नाही का ब्लॉगसुद्धा बनवायचं होऊन जाईल. त्यामुळं मी आज काम करायला सुरुवात केलेली आहे. ऑलमोस्ट अर्धं काम झालेलं, म्हणजे मी बारणे हे सगळं नाही का भांडी थोडीशी घासून ठेवलेली आणि बाकीची अजून घासायची राहिली होती. तर म्हटलं ब्लॉग पण बनवूयात आणि भांडीसुद्धा होती, म्हणजे काम पण आवरा आणि तुमच्याशी गप्पासुद्धा होते. तर काय गप्पा बरेच दिवस झाला आपण गप्पा मारले नाहीत काय नाही आणि बोललो सुद्धा नाही. मला बरंच काय काय बोलायचं त्याच्यावर तर मी व्हिडिओ बनवणार होतेच. पण म्हटलं की व्हिडिओ बनवायचाच आहे तर आज काम पण होईल माझं आणि तुमच्याशी बोलणं पण होईल, बरोबर की नाही? आणि काम करता करता ब्लॉगिंग करायचं म्हटलं की हे असं कांड होऊनच जाते. तर ते कांड इग्नोर करा तुम्ही, कारण आता दोन्ही कामं एक सोबत करायचं म्हटल्यावरती थोडंफार तर प्रॉब्लेम येणारच आहे. त्यामुळं असो. आणि मदतील तर कोणी नाही आहे, मदतील फक्त मी माझी एकटीच आणि माऊ काय ती पसार करून ठेवलेला असतो तिने. त्यामुळे मी तिला निवांत खेळायला दिलेले आणि माझं तुम्ही पसारा तर पाच किती आहे. त्यामुळं आणि घाण पण खूप झाली आहे, धूळ पण बरेच झालेली आहे. त्यामुळं म्हटलं की आज काही करून आपल्याला हे क्लीन करायचंच आहे, स्वच्छता करायचीच आहे. त्यामुळे मी आज क्लीन करायला घेतलेलं आणि मावतीचं तिथं बघत बसली होती. तिला कार्टूनमध्येच लावून दिलं होतं, कार्टून बघत होती आणि तिला काय खेळणी वगैरे घेतली. तर मग तिचं ते काम व्यवस्थित तिचं चालू होतं. तर तिची काय मला लुडबुड नव्हती. पण माझं कसं होतं की माझं कॅमेरा व्यवस्थित पकडायचा हे मलाच करावं लागायचं. आणि मला भेटलेलं पाकिट तर त्याच्यामध्ये काहीही नव्हतं, एकदम रिकामं. जसं माझं नशीब रिकामं तसंच ते पाकिटही. तर असो. आणि घरात मी एकटीच असते त्यामुळं काय मला मदतीला कोणी नसतं. त्यामुळं माझं मीच असते आणि मावची शाळा हे सगळं ब्लॉगिंग हे करायचं म्हटलं थोडंसं टफ आहेच. पण रोज रोज काय ब्लॉगिंग बनवणार ना, म्हणजे कोणता विषय घ्यायचा काय काही समजत नाही. त्यामुळे म्हटलं की चला आज आपल्याला घरातले क्लीन करायचंच आहे, तर आज याच्यावरतीच आपण ब्लॉग पण होईल आणि माझ्या घरातलं कामं पण होतील. आज जवळपास बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवते, पण डेली आपले पडत नाही. कारण पण तसंच आहे की विषय समजत नाही कोणता घ्यायचा आणि नवीन यूट्यूबर असला ना की मग जरासा प्रॉब्लेम येतोच. कारण एडिटिंगचा पण प्रश्न असतो, व्हॉइस ओव्हर करायचं असतं आणि त्याच्यामध्ये काय बोलायचं हे सुद्धा जवळपास सुधरत नाही, काय नाही. त्यामुळं म्हटलं की आणि कुणी सांगायला पण नसतं ना की तो हे असे ब्लॉग बनव, ह्याच्यामध्ये हे हे ॲड कर, असं ॲड कर, हे बोल ते बोल, परत सेटिंग व्यवस्थित कर, हे असं सांगायला कुणी नसतं. त्यामुळं जरासं आहे ना नवीन यूट्यूबरला थोडासा ना प्रॉब्लेम येतोच. आणि तसंच माझंही काहीसं असं आहे आणि त्यामुळं मला आहे ना समजत नाही की काय नेमकं बनवायचं, नेमकं लोकांना काय दाखवायचं जेणेकरून की लोक आपल्यासोबत कनेक्ट होतील, आपले सबस्क्रायबर वाढतील, आपले व्ह्यूज वाढतील. आणि त्यामुळं मला थोडासा आहे ना प्रॉब्लेम येतोच. पण तरीसुद्धा मी मागे हटणार नाही आहे. मी जसं मला जमेल ना, जसं मी अजून ॲड करायचा प्रयत्न करेल ना, तेवढं मी माझं आहे ना यूट्यूब चॅनल आहे ना ते पूर्ण आहे ना स्ट्रॉंग बनवणार आहे आणि मी गिवअप करणार नाही आहे अजिबात. पण जसं होईल तसं मी ते पूर्ण प्रयत्न करणारच आहे आणि ते मी सक्सेसफुल करूनच दाखवणार आहे. जी लोक मला बोलतात ना की तू घरात बसून काय करतीस, तर मी काही दिवसांनी त्यांना मी हे सांगणार आहे की घरात बसून मी सुद्धा आहे ना काही ना काहीतरी करू शकते. त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल आहे ना चालू केलेलं आहे
आणि थोडंसं प्रॉब्लेम येतोच आहे. असं नाही आहे की अरे कॅमेरा पकडला आहे आणि मग चला काहीही बोलायचं किंवा काहीही दाखवायचं, असं नसतं. थोडासा आहे ना कॅमेरासुद्धा सेटअप करावा लागतो व्यवस्थित. जिथं आपण उभं राहिलो आहे तर तिथंसुद्धा व्यवस्थित दाखवावं लागतं की आपण दिसतोय का त्याच्यामध्ये, आपण कसे दिसतोय, कसे राहतोय, हे सुद्धा पाहावं लागतं, जेणेकरून की पुढचं लोक आपल्याला नावं ठेवणार नाहीत. असं सुद्धा पूर्णपणे पाहूनच आपल्याला करावं जेव्हा मी लोकांचे व्हिडिओज पाहायचे ना यूट्यूबवरती, व्लॉग पाहायचे ना, तेव्हा मला खरंच खूप भारी वाटायचं. अरे हे किती सोपं आहे आणि हे किती छान हे करतात, ते व्हिडिओज बनवतात, किती छान बोलतात आणि सोपंच असणार आहे ब्लॉगिंग बनवायचं. पण ते जेव्हा म्हणायचे ना की यूट्यूबवर सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागतं, तेव्हा मला वाटायचं काय स्ट्रगल म्हणजे काय, कॅमेरा पकडायचा असं बोलायचं. पण जेव्हा मी स्वतःहून करायचा प्रयत्न केला ना, तेव्हा खूप खरंच वाटलं की खरंच खूप टफ आहे आणि त्याला आहे ना आपण मेंटली आणि हेल्दी पण खूप स्ट्रॉंग असायला हवं. तसंच मी सुद्धा ठरवलं की नाही, आता आपल्याला करायचंच तर करायचंच बाई, आता आपल्याला मागे हटायचं नाही अजिबात. त्यामुळे आता मी ठरवलेलंच आहे. आणि आता जवळपास आपल्याला आहे ना वर्ष होईल, आता 1-2 महिन्यांनी तर आपल्या यूट्यूब चॅनलला वर्ष होईल. अजून आपले काय तरी माझं हे स्ट्रगल चालूच आहे. कारण यूट्यूबवर थांबायचं म्हटलं ना की त्याला 1-2 वर्ष तर द्यावेच लागतात आपले स्वतःचे. तेव्हा कुठं आपल्याला आहे ना मेहनतीचं फळ आपल्याला दिसायला लागतं, नाही तर त्याशिवाय आपल्याला आहे ना काहीही दिसत नाही आणि आपल्याला काहीही भेटत नाही. आणि मेन म्हणजे ना आपल्याला पब्लिसिटी भरपूर भेटते यूट्यूबवरती. त्यामुळे नाही का आपली जर आसपासची 4 माणसं सोडली ना तर आपल्याला कुणीही ओळखत नाही. आणि हे जर आपण आहे ना सोशलवर आलो ना, सोशल मीडियावरती, तर आपल्याला ती 4 लोक आपल्याला बाहेर इज्जत देतात, 4 लोक आपल्याला चांगले बोलतात. आणि 4 लोक, आणि हे जे 4 लोक असतात ना हे घरातलीच नावं ठेवणारे असतात, हे तर आपल्याला आहे ना आपलं कन्फर्म आहे. त्यामुळे ना जास्त भाई लोड घ्यायचा नाही, एकदम रिलॅक्स राहायचं. आणि काय जर काम असं काही नसेल ना तर निवांत आपलं आहे ना यूट्यूब, आपलं फोन तर आपल्याकडं कंटिन्यू असतोच. त्यामुळे ना जर कोणाला करायचं असेल ना तर मेंटली ना एकदम स्ट्रॉंग राहायचं. कुणी काही बोलू दे, आपल्याला काही काडी मात्राचा फरक पडत नाही. त्यामुळे ना रिलॅक्स राहायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं. त्यामुळे मी माझं असं ठरवलेलं आहे. आणि सुरुवातीला मी जेव्हा आहे ना यूट्यूब चॅनल सुरुवात केली ना, अरे आता नाव काय ठेवायचं, आता स्टार्टिंगच इथूनच होती. तर म्हटलं की आता हे चॅनल माझं आहे आणि मला काय दाखवायचं आहे, तर माझं कामच दाखवायचं आहे. तर मग मी काय केलं, एकदम रिलॅक्स नाव ठेवलं, एकदम असं नाही का मला मिळतं जुळतं असं नाव ठेवलं की मला कोणाचं हे घेणं देणं नाही आहे. मी आणि फक्त माझं काम. त्यामुळं मी असं नाव ठेवलं की मी आणि माझं काम. त्यामुळं मला लोकांचं कोणाच्याही जीवनामध्ये लुडबुड करायची नाही आहे. त्यामुळं मी हे नाव ठेवलं. आणि तसंच माझ्याशी रिलेटेडच आहे असं नाव. त्यामुळं मला काय जास्त आहे ना का हे टेन्शन घ्यायची गरजच लागली नाही, मला फार विचार करण्याची गरज लागली नाही की अरे नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. त्यामुळं नावामध्ये तर मी एकदम रिलॅक्स होते. आणि आमचे हे सुद्धा आहे ना खूप सपोर्ट करतात मला. त्यामुळं मला काही जास्त लोड नव्हता. आणि फॅमिलीमध्ये मी जेव्हा सांगितलं ना अरे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर सगळ्यांनी ना पटापट चॅनलला सबस्क्राईब केलेलं. आणि माझ्या दोन्ही फॅमिली खरंच खूप छान आहेत. आणि ते सुद्धा आहे ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पहिल्यांदा. आणि ते सुद्धा आहे ना ब्लॉग पाहतात. फक्त माझ्या गावी ना सासरी जास्त त्यांच्याकडं फोन नसल्यामुळे ते कधी पाहत नाही. पण जेव्हा मी जाते ना, जेव्हा ते त्यांना सुद्धा म्हणतात ना की तुम्ही आज एका व्हिडिओमध्ये दिसला होता, यूट्यूबमध्ये दिसला होता, तेव्हा हे ऐकलं ना खरंच खूप भारी वाटतं. आणि जेव्हा आसपास आपली नाही का विचारतात ना की तू ब्लॉग बनवतेस ना, खूप छान ब्लॉग बनवतेस, आणि तुम्ही इकडं फिरायला गेला होता ते आम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये, परत मावचा ड्रेस खूप छान होता, परत असं काही बोलतात म्हणजे नाही का जे व्हिडिओ रिलेटेड बोलतात ना, की मला खरंच खूप भारी वाटतं. जेव्हा फक्त एवढंच आहे ना की ती कमेंट करत नाहीत. कमेंटचा असा प्रश्न आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना ना कमेंट करायला भीती वाटते. पण ठीक आहे, असो प्रत्येकाचं चॉईस आहे की कमेंट करायची आहे की नाही. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण जेव्हा मी गावी जाते ना तेव्हा मला सगळे सांगतात की ब्लॉग छान होता, ही व्हिडिओ खूप छान बनवतेस, असं म्हणजे कमेंट करतात ना, जे मला समोरून कमेंट करतात ना ते मला खरंच खूप आवडतं. हां, पण ते लिहित नाही, ते यूट्यूबवर कमेंट्स करत नाही ते ठीक आहे. पण जेव्हा मला प्रत्यक्षात भेटून सांगतात ना, कमेंट करतात, ते मला खरंच खूप आवडतं. आणि आणि बाकी काय नाही, एवढंच.
त्यामुळं मला खरंच खूप छान वाटतंय की जी 4 लोक माझ्याशी कनेक्ट नव्हती ना, ती 4 लोक यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट झाल्यात, माझ्याशी गप्पा मारतात, बोलतात. जी 4 लोक मला ओळखत नव्हते ना, जे मी त्यांना ओळखत नव्हते ना, ते आता मला ओळखायला लागलेत, माझ्याशी बोलायला लागले, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं मला खरंच खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि इथून आता तर माझी ही जर्नी ही स्टार्ट झालेली आहे आता बघूयात अजून हळूहळू पुढं पुढं कसं होतंय कसं काय नाही. आणि माझ्या व्हिडिओच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपले घरगुतीचे व्हिडिओ असतात आणि एकदम मराठीमध्येच असतात, त्यामुळे ना जास्त काही लोड नसतो आपला, जे आपण नॅचरल राहतो ना. आणि मी जास्त काही ओव्हर ॲक्टिंग दाखवत नाही की बाकीच्या व्हिडिओमध्ये ओव्हर ॲक्टिंग दाखवतात किंवा काय असं. मी कोणाच्या व्हिडिओला नाव ठेवणार नाही, कारण प्रत्येकाची ना ती जर्नी असते, ज्याला जे दाखवायचं ते दाखवतं. त्यामुळं माझं असं आहे की व्यवस्थित म्हणजे नाही का, मी जशी राहते ना, जशी सिंपल आहे ना, तसंच मी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते, जसं की नॅचरल एकदम. असं वाव ग मी काहीही दाखवत नाही, मी ॲडव्हान्स काहीही दाखवत नाही, जसं आहे ना माझी रिअल लाईफ तशीच मी ना व्हिडिओमध्ये दाखवते. आणि यूट्यूबचा चॅनल मी जेव्हा चालू केलं होतं ना, तेव्हा मला लोक म्हणजे नाही का, माझ्याच घरातले म्हणजे जे बाहेरचे आहेत ना, जे नातेवाईक वगैरे, ते मला म्हटलेले, अरे तू यूट्यूब चालू केले म्हणजे तुला आता पैसे भेटायला सुरुवात होणार. आणि किती भेटतात, असं काही नाही आहे की लगेच पैसे भेटतात म्हणून, की त्याला भरपूर स्ट्रगल आहे. स्ट्रगल हा कोणाला दिसत नाही, पण जे हाती आलेली पैसा असतो ना, तो लगेच सगळ्यांना दिसतो. तर पैसा काय लगेच असा येत नाही कोणाला, थोडी मेहनत आणि स्ट्रगल केल्याशिवाय ना कोणाच्या हाती पैसा येत नाही. तर असंच काहीसं यूट्यूबचं आहे. यूट्यूबवरती आहे ना मेहनत तर खूपच करावी लागते आणि त्याला स्ट्रगल तर भरपूर आहे, त्याला डोकंसुद्धा तेवढंच लावावं लागते. तर असो, आज आपली ही अजून स्ट्रगलची लाईफ आहे, तर ही अशी आपली चालू राहणार आहे. अजून तरी माहीत नाही आपले 1000 सबस्क्रायबर कधी कंप्लीट होणार आहे. मला तर टेन्शन येतंच, पण मी सगळे राम भरोसे नाही का, असं चालू आहे माझं. पण जसं आहे तसं मी एकदम खुश आहे, मी खूप हॅप्पी आहे याच्यामध्ये, कारण मला आता आहे ना हळू आवडायला लागलेलं आहे यूट्यूब, म्हणजे असं व्हिडिओज वगैरे बनवणं. त्यामुळे माझी आता ती हॉबीज झालेली आहे. तर असं आता आपलं लवकरात लवकर आपले आहे ना, तर आता ह्या वर्षी ना मला माझं एक टार्गेट आहे की आपल्याला आहे ना ह्या वर्षी काहीही करून आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचेच आहेत. आणि आपल्याला या यूट्यूब चॅनलवर ना ह्या वर्षी तर आपल्याला आहे ना सक्सेसफुल करायचंच आहे, म्हणजे करायचंच आहे. आणि त्यामुळे ना तुमच्या सपोर्टची तर मला कायम गरज असणारच आहे, आणि तुम्ही सपोर्ट करताना हे मला विश्वास पण आहे तुमच्यावरती. चला तर मग आजचा दिवस असा गेलेला आहे माझा फायनली. आणि संध्याकाळी मी एवढी खूप मेहनत केल्यावर दिवसभराची, मग संध्याकाळी यांनी आणलं होतं माझ्यासाठी नूडल्स. तर काय दिवसाची सुरुवात पण अशी झाली आणि शेवटही एवढा भारी झालेला आहे. त्यामुळं तुम्ही काय करा, आता व्हिडिओ आहे ना एंड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट होतील हे सुद्धा पहा. आणि आपला व्हिडिओ शेअर करा, नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.